एकतर पोरांना बघा भाकरी आवडत नाही आणि तीच भाकरी जर भाजी घालून केली तर काय होईल सांगा बघू. अहो भूकंप येईल घरात, भूकंप. पण झालं जरा उलटच. माझ्या पोरांनी आवडीने ही भाकरी खाल्ली बघा. तर बऱ्याच दिवसानंतर मी आंबाड्याची भाजी आणलेली. तर आमची आजी आंबाड्याची भाजी घालून अशी भाकरी करायची, मग भाकरीवर तूप लावून आम्ही ती भाकरी खायचो. तर तुम्हाला माहिती आहे का हो, ही आंबाड्याची भाजी जरा आंबटच असते आणि त्याचा आंबटपणा जरा कमी व्हावा म्हणून 5 मिनिटं पाण्यात पहिल्यांदा ही भाजी बघा उकळवून घ्यायची, मग कचकटून अशी ती पिळून घ्यायची. आता मिक्सरच्या भांड्यात पिळलेली भाजी, लसणाच्या कुड्या, मिरची, जिरं हे पहिल्यांदा बघा फिरवून त्याची चांगली बारीक अशी पेस्ट करायची. आता भाकरीचं पीठ घ्यायचं, मग ज्वारीचं पीठ इथं घेतलंय मी 4 भाकरीचं. त्याच्यात भाजीची आपण केलेली ती पेस्ट घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं. पिठात पहिल्यांदा बघा चांगलं हे सगळं मिक्स करायचं. मग लागल तसं थोडं थोडं पाणी घालून बघा पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि मस्त गोल भाकरी अशी बघा थापून घ्यायची आणि तव्यात ती की नाही भाजून घ्यायची. आता जरा नीट बघा कशी भाकरी टमटमीत फुगले ते. उलटण लावून दाबून मी काय तिला फुगवलेली नाही, नाहीतर मग आपलं तुमचं नेहमीच चालू व्हायचं, ओढून ताणून भाकरी काय फुगवताय, असं करताय काय आणि तसं करताय काय. तर अडी कोबेकचा पेपर होता माझ्याकडं, तो मी इथं बुट्टीत घातला, त्याच्यात सगळ्या भाकऱ्या ठेवल्या. तर आंबाड्याची भाकरी, लसणीची लाल भडक चटणी असलं भारी लागत होतं म्हणून काय सांगू. तर नाश्त्याला ब्रेड, पाव, टोस्ट असलं खाण्यापेक्षा अशी आंबाड्याची भाकरी करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.